नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या लक्ष करिअर पॉइंट मध्ये हार्दिक स्वागत. मी सतीश बडांगे. आज आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलाय, तो म्हणजे सरासरी. आपण गेल्या 2 लेक्चर पासून सरासरी हा टॉपिक बघतोय, ज्याचे आपले 2 लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. 2 लेक्चर मध्ये आपण जवळपास सरासरीचे 8 प्रकार बघितलेले आहेत. आजच्या लेक्चर मध्ये उरलेले आपले जे 5 प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. मग आता हे 5 प्रकार काय आहेत, सर्व व्यवस्थित व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व सरासरी हा टॉपिक क्लिअर होणार आहे. मग आता आपल्याला पुढचा जो प्रकार आहे तो प्रकार कोणता आहे, तर प्रकार काय बघा, आपल्याला सरासरीचा प्रकार चालू आहे. आता हे क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारले जातात, जर आपल्याला रन्स दिले असेल, काय दिले असेल, रन्स दिले असेल. क्रिकेटचा टाइपचा क्वेश्चन आहे. कसा आहे, क्रिकेटच्या टाइपचा क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल बघा, क्वेश्चन कसा असतो, एक सपोज सचिन आहे. सचिनने 8 सामन्यात काहीतरी धावा केल्या, माहिती नाही, काहीतरी धावा केल्या. तिने 9व्या सामन्यामध्ये काहीतरी सपोज 140 धावा केल्या. किती धावा केल्या, 140 धावा केल्या. त्याच्यामुळे सरासरी त्याची 3 ने वाढली. कितीने वाढली, 3 ने वाढली. तर प्रश्न असा आहे का सुरुवातीच्या 8 सामन्यांच्या धावांची सरासरी किती, असा क्वेश्चन विचारतात. हा प्रकार आहे. आणि हा प्रकार पोलीस भरती, एमपीएससी, तलाठी किंवा एसएससी, आरआरबी या सर्व परीक्षांना हा प्रकार नेहमी विचारला जातो. महत्वाचा टॉपिक आहे. मग आता याच्यावरती कसे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात बघा. याची 2 मेथड आहे. एक तुम्हाला मी शॉर्टकट पण सांगणार आहे आणि एक ट्रॅडिशनल मेथड सुद्धा सांगणार आहे. मग याचा शॉर्टकट काय बरं, पूर्वीच्या सामन्यांची जर सरासरी दिलेली असेल तर काय करायचं, जो काय अंतिम सामना आहे का त्याच्या एकूण धावा लिहून घ्यायच्या. जशा काही इथं किती धावा दिल्या त्या अंतिम सामन्याच्या, 140 धावा दिल्या होत्या. आता काय होतं बघा, जर धावा जर वाढत असेल तर मायनस घ्यायचं, आणि धावा जर कमी होत असेल म्हणजे सरासरी जर कमी होत असेल तर प्लस घ्यायचं. उलट करायचंय. काय सांगतोय मी, जर सरासरी पहिली काहीतरी आहे पण नंतर सरासरी 2 ने वाढली, 3 ने वाढली, 5 ने वाढली, अशी वाढलेली असेल, पण आपल्याला तर मागचं काढायचं आहे ना, मग मागची काढायचं असेल तर काय घ्यायचं, मायनस, क्रॉस इथं. आणि जर धावांची सरासरी जर कमी झाली तर काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. काय प्लस आणि काय मायनस घ्यायचंय, शेवटचा सामना. कितवा सामना होता हा, 9वा सामना, गुणिले काय घ्यायची, 9. पुन्हा त्याच्यात गुणाकारात काय घ्यायचं, सरासरी किती वाढ झाली. किती वाढ झाली बरं, 3 ने वाढ झाली, 4 ने वाढ झाली, 5 ने वाढ झाली, असं येणार आहे ना, ते घ्यायचं आपल्याला सरासरीची वाढ. म्हणून शॉर्टकट काय तयार होणार आहे, अंतिम सामन्याची जी काही रन आहेत त्या रन्स प्लस किंवा मायनस येणार आहे. शेवटचा सामना गुणिले सरासरी किती धावांनी वाढली गुणिले ते घ्यायचं. हे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, का सुरुवातीच्या सामन्यात किती, सुरुवातीत जे सामने होते का, काही 7 असेल, 8 असेल, जे काही सामने होते का त्या सामन्यात एकूण सरासरी किती आहेत ते आपल्याला मिळून जाणार आहे. मग सरासरी पण मिळेल, एकूण धावा पण मिळतील, सर्व गोष्टी मिळणार आहे. मग आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतो, शॉर्टकट पण तुम्हाला सांगणार आहे आणि प्लस त्याची काय ट्रॅडिशनल मेथड पण आहे, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. मग आता आपण काय करू, डायरेक्ट पहिला क्वेश्चन घेऊ. पहिला क्वेश्चन काय पहिले समजून घ्या. हा क्वेश्चन भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. काय क्वेश्चन आहे बघा, राहुलने 8 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. किती केल्या काही माहिती आहे का आपल्याला, नाही, सरासरी काहीतरी धावा केल्या. 9व्या सामन्यात 120 धावा केल्या. 9व्या सामन्यात किती केल्या, 120 धावा. त्याच्यामध्ये ती सरासरी कितीने वाढली, 7 ने वाढली. तर प्रश्न विचारला आहे त्याच्या 8 सामन्यांच्या धावांची सरासरी किती. 8 सामन्यांच्या धावांची सरासरी विचारली. मग आता पहिलं काय करू, आपण ट्रॅडिशनल पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू आणि नंतर तुम्हाला मी शॉर्टकट पण सांगतो, कारण की आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. मग आता काय करायचं बघ, एकदा कन्सेप्ट काय ती कन्सेप्ट आपण बघूयात. काय बघायचं आता आपल्याला, एक कन्सेप्ट किंवा याची ट्रॅडिशनल मेथड काय ती आता आपण पहिले समजून घेऊ. बघा काय करायचंय. आता मला सांगा, कोण आहे बरं इथं, राहुल बद्दल माहिती दिली. काय दिली, राहुल बद्दल माहिती दिलेली. राहुलने किती सामन्यात बरं, 8 सामन्यात काही धावा केलाय. किती धावा केल्या माहिती नाहीये, अशाच्या धावांना काय मानून घ्यायचं, एक्स मानून घ्यायचं. मग ह्या 8 सामन्यात त्यांनी सरासरी काही धावा केल्या, तर ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळणार आहे बरं, 8 सामन्यांच्या एकूण धावा. आठवतं ना, आपण काल बघितलं होतं, बेरीज इज इक्वल टू काय असते बरं, सरासरी गुणिले
संख्या, असं आपण काल बघितलं होतं. मग 8 सामन्यात, सपोज एक एक्झाम्पल पुन्हा सांगतो, 8 सामन्यात जर सरासरी त्यांनी 50 धावा केल्या असत्या तर एकूण धावा कशा काढल्या असत्या आपण गुणाकार करून 8 45 400 झाले असते. म्हणजे पण आपल्याला माहित नाही ना 50 आहे का 60 आहे, माहिती आहे का नाहीये, म्हणून आपण त्यांचा काय केला गुणाकार. मग आता बघा पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, त्यांनी 8 सामन्यात एकूण किती धावा केल्या, 8x धावा केलाय, काल इथपर्यंत. आता काय झालं बघा, तिने 9वा सामना खेळला, त्या 9वा सामना खेळल्यामुळं त्याची सरासरी जी काही पहिली होती का त्याच्यात कितीनी वाढ झाली बरं, 7नी वाढ झाली. कितीने वाढ झाली, 7ने. मग या सर्वांचा जर आपण गुणाकार केला तर काय मिळणार आहे बरं, 9 सामन्यांच्या धावा. जसं इथे या दोघांचा गुणाकार केला काय मिळाला आपल्याला, 8 सामन्यांच्या धावा. आता यांचा गुणाकार केला तर काय मिळणार आहे, 9 सामन्यांच्या धावा. मग गुणाकार करा बरं, 9 गुणिले x म्हणजे किती होणार बरं, 9x. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला गणित खूप सोपं वाटेल. शॉर्टकटनी गणित अवघड वाटतं, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 9 गुणिले x 9x, 9 गुणिले काय करायचे आपल्याला 7, 9साठी किती नाही बरं 63. इथपर्यंत कळालं. मग आता बघा मी काय सांगतोय, 8 सामन्यात किती धावा आहे टोटल, 8x. 9 सामन्यात टोटल किती धावा आहे रे, 9x. पण आपल्याला काय म्हटलंय, ह्या 9व्या सामन्यात किती धावा केल्या तिने, 120. याचा अर्थ याच्यात 120 वाढले ना धावा, कशामध्ये 9व्या सामन्यात 120 वाढल्या म्हणजे या दोघांचा फरक असणार आहे तो. मग काय करायचं, ह्या दोघांचा जो फरक आहे का तो फरक 120 असणार आहे. म्हणजेच काय होईल बरं, 9व्या सामन्याच्या धावा किती असेल बरं, 9x + 63. यातून काय मायनस करायचंय बरं, 8 सामन्याच्या धावा. 9 सामन्याच्या धावामधून 8 सामन्याच्या धावा जर वजा केल्या तर काय मिळणार आपल्याला, 9व्या सामन्याच्या धावा मिळेल ना. मायनस काय करणार मग आपण 8x, आणि ह्या दोघांचं जर वजाबाकी जर केली, हे 9 सामन्यातून 8 सामने गेल्यावरती 9वा सामना राहील ना. 9व्या सामन्यात किती धावा आहे, 120 धावा आहे. यांचं कॅल्क्युलेशन करा, 9x मधून 8x गेला काय राहणार तुमचा, फक्त x राहणार आहे. इथं काय रे +63 इज इक्वल टू काय बरं 120. हा 63 प्लस आहे, तिकडे गेला काय होणार आहे मायनस. मग काय होईल बरं, x इज इक्वल टू 120 मायनस किती जाणार आहे 63. 10 मधून 3 जर गेलं तर काय राहणार 7, हातचा 1 देऊन टाकला. आता बघा इथं 12 मधून किती गेले बरं 7, 12 मधून 7 गेले तर किती राहणार आहे 5. म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार आहे 58. म्हणजे त्यांनी पहिल्या 57 किती 57, तर त्यांनी पहिल्या 7 सामन्यात सरासरी किती धावा केल्या बरं 57. आलं का लक्षात. हा आहे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर शॉर्टकट लक्षात राहतात, नाही तर नाही राहत. बरं आता आपण काय करू, शॉर्टकट म्हणून बघू. आता तुम्हाला काय सांगितलं, एकूण किती सामने खेळले गेले 8, मग 8 सामन्यांची सरासरी, आणि सरासरी कशी काढायची शॉर्टकटने तुम्हाला सांगितलं, एकूण शेवटच्या सामन्याच्या धावा. कितीच धावा आहे रे 120 धावा आहे. सरासरी वाढली का कमी झाली, वाढल्यावर काय करायचं असतं मायनस, वाढल्यावर मायनस, कमी झाली असती तर प्लस. हे लक्षात ठेवा. इन ब्रॅकेट काय सांगितलं बरं अजून पुढचं, एकूण शेवटचा सामना कितवा होता बरं 9वा. सरासरी कितीने वाढली बरं 7ने वाढली ना, यांचा गुणाकार. मग काय बघा 120 वजा 7 9 किती होणार आहे 63. हे काही तो वजाबाकी गेली, 120 मधून 63 गेली, काय राहणार डायरेक्ट 57. आलं का तुमचं उत्तर. हा शॉर्टकट आहे, ही मात्र कन्सेप्ट आहे. शॉर्टकटने तुम्हाला विदिन 2 सेकंदात उत्तर येईल, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा क्लिअर पाहिजे. कळालं मी काय बोललो नक्की एकदम. बाकी शॉर्टकटने तर सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. काही डाऊट राहील का नाही. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन नंबर बघूया 2. महत्वाचा क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन पेपरला खूप वेळेस विचारले जातात. काय क्वेश्चन आहे बघा, सुरेशने 10 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. किती सामन्यामध्ये 10 सामन्यात. 11व्या सामन्यात तिने किती धावा केल्या 130 धावा केल्या. त्याच्यामुळे त्याची सरासरी कितीने वाढली बरं 7ने वाढली. तर प्रश्न विचारलाय त्याच्यात 10 सामन्यांच्या धावांची सरासरी किती, 10 सामन्यांची. मग शॉर्टकट मध्ये कसं तयार होणार आहे एक्झाम्पल बरं, कसं सॉल्व्ह होणार आहे, तर सुरुवातीच्या शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या बरं 130 धावा केलेल्या. आता मला सांगा सरासरी वाढली का कमी झाली, वाढली. वाढली असेल तर काय करायचं मायनस,
इन ब्रॅकेट शेवटचा कितवा सामना होता 11वा सामना. सरासरी कितीने वाढली 7ने वाढली. यांचा काय करायचा गुणाकार 130 वजा दोघांचा गुणाकार किती नाही बरं 77. मग 130 मधून 77 गेले 10 मधून 7 गेले तर 3 राहणार आहे. हातचा एक देऊन टाकला 13 मधून जर 8 गेले तर किती राहणार आहे 5. म्हणजे तुमचं उत्तर किती राहणार आहे 53. अलग लक्षात नक्की. शॉर्टकटने पण एक्झाम्पल सॉल्व्ह होईल किंवा ट्रॅडिशनल मेथडने सुद्धा सॉल्व्ह होईल. काही डाऊट. बघा मुलांना क्वेश्चन काय. रमेशने 15 सामन्यात सरासरी x धावा केल्या. किती केल्या माहिती नाहीये. 16वा सामना खेळल्यामुळे त्याची 20 धावा 16व्या सामन्यात त्यांनी 20 धावा केल्यामुळे सरासरी 2 ने काय झाली आता कमी झाली. सरासरी काय झाली 2 ने कमी झाली. तर प्रश्न विचारलाय 15 सामन्यांची सरासरी किती. मग काय होणार आहे बरं शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या बरं त्यांनी 20 धावा केलेल्या आहेत. ओके. सरासरी कमी झाली का वाढली कमी. आणि कमी झाल्यावर काय घ्यायचं आपल्याला प्लस घ्यायचं. काय घ्यायचंय प्लस. इन ब्रॅकेट शेवटचा कितवा सामना आहे बरं 16वा सामना. सरासरी कितीने कमी झाली किंवा वाढली 2 ने. कमी झाली वाढली 30 लिहायची काही फरक नाहीये. मग 20 अधिक 16 दुने किती होणार बरं 32. 32 आणि 20 किती होणार आहे 52. म्हणजे आपला ऑप्शन राहणार आहे पहिला. कळालं सर्वांना नक्की. ट्रॅडिशनल पद्धतीने पण सॉल्व्ह केले किंवा शॉर्टकटने पण. घ्या बरं 1-2 क्वेश्चन तुम्हाला तशीच देतो मी. चला घ्या. फक्त काय करा रमेशने 20 सामन्यात x धावा केल्या. 21व्या सामन्यात त्याने 25 धावा केल्या. किती केल्या 25 धावा. त्याच्यामुळे त्याची सरासरी 3 ने कमी झाली. तर त्याच्या 20 सामन्यांच्या धावांची सरासरी किती. सरासरी किती राहील. सॉल्व नाही करायचं का तू. किती आलं 96 98. अजून शतक मारला नाही बा अजून. मला वाटलं शतक होईल. थोड्या आउट झाला मग. बघा बरं सॉल्व्ह करू आपण. शॉर्टकट मध्ये कसं सॉल्व्ह होणार आहे शेवटच्या सामन्याच्या धावा किती बरं 25. सरासरी कमी होती म्हणजे काय करायचं आपल्याला प्लस. इन ब्रॅकेट शेवटचा सामना कितवा आहे 21वा. सरासरी कितीने कमी झाली बरं 3 ने. एवढंच तर करायचं नाही रे आपल्याला. मग काय लिहिलं 25 अधिक 3 1 3 3 2 6 63 होईल ना. 63 अधिक 25 5 आणि 3 किती होणार आहे 8. 6 आणि 2 किती होणार आहे बरं 8. किती होणार आहे 88. हा अरे ते ऑप्शनच नाही तो. तू साजरी करून आली का घरी गेल्यावर साजरी करणार आहे. आज गॅटरी म्हणून म्हटलं करून आली का घरी गेल्यावर करणार आहे. घरी गेल्यावर ना. मग हे पहिले एक्झाम्पल होते. पप्पा काही म्हटले का फोन तुला नाही ना. पप्पाच होते ना. एक्झाम्पल कळाला नक्की का. ती ऑप्शन वेगळं येतं. घ्या अजून एक क्वेश्चन घ्या बरं. आपला रमेश भाऊच घेऊ. रमेश भाऊने 12 सामन्यात सरासरी x धावा केल्या. काही धावा केल्या. 13व्या सामन्यात त्याने 30 धावा केल्यामुळे सरासरी 5 ने कमी झाली. तर 12 सामन्यांची सरासरी किती. क्वेश्चन कळाला ना काय. तर 12 सामन्यांची सरासरी किती.
आला आन्सर किती 95 आलं का अजून तरी 100 झालीच नाही का वाटलं येईल याच्यामध्ये चला लक्ष द्यायचं काय केलंय किती धावा केल्या शेवटच्या सामन्यामध्ये 30 धावा केलेल्या आहेत सरासरी कमी झाली का वाढली कमी झाली तर काय करायचं आपल्याला प्लस करायचंय इन ब्रॅकेट शेवटचा कितवा सामना आहे 13वा गुणिले सरासरी कितीने कमी होती बरं 5 ने याचं कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं उत्तर राहील ना मग इथं 30 ला 30 राहणार आहे 3 5 किती होणार आहे 65 आणि 30 किती होणार आहे बरं इथं 95 बरोबर का काय होणार आहे 95 काय असणार आहे 12 धावांची सरासरी कळेल एकदम नक्की काही डाऊट राहील का आता आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे तो प्रकार आहे 12वा प्रकार काय प्रकार आहे बघा इथे व्यवस्थित समजून घ्या काय क्वेश्चन आहे आणि हे क्वेश्चन बी बरेच क्लास 3 ला वगैरे विचारले जातात 3 माणसांच्या वयांची सरासरी दिली किती दिली बरं 25 वर्ष 3 माणसांच्या वयांची सरासरी 25 वर्ष त्यातील पहिल्या व दुसऱ्या माणसाचे वय अनुक्रमे 21 वर्ष आणि 24 वर्ष आहे तर प्रश्न असा विचारलाय तिसऱ्या माणसाचे वय किती काय विचारलंय तिसऱ्या माणसाचे वय मग आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह बघा बरं तर 3 माणसांचं एकूण सरासरी किती बरं सरासरी किती आहे 25 वर्ष मग एकूण वय किती होणार आहे 25 त्रिक 75 होईल ना सरासरी गुणिले एकूण माणसं किती होणार आहे 75 तुला त्रास द्यायला लागली कधी मग अच्छा हे कळालं काय केलं 3 माणसांची सरासरी किती बरं 25 गुणिले 3 केलं तर काय नाही 75 हे 75 काय राहणार आहे तिघांची बेरीज राहणार आहे बरोबर का नाही त्यातले पहिले दोघं जण कोण आहे बरं 21 वाला आणि 24 वाला यांचं किती वय होणार आहे बरं 4 ने 5 2 2 किती नाही 4 म्हणजे दोघांचं वय किती आहे 45 याच्यात दोघांचं वय आहे 45 आणि इथं किती बरं तिघांचं वय 45 आहे मग ह्या तिघांमधून दोघांचं वय जर वजा केलं तर तिसऱ्याच राहील ना तिसऱ्याच वय आपल्याला काढायचंय मग काय राहणार आहे 75 वजा 45 किती राहणार आहे 0 आणि इथं राहणार आहे 3 म्हणजे किती राहणार आहे 30 वर्ष कळाला का क्वेश्चन काय नक्की एकूण वय काढून घेतलं आपण आणि तिसऱ्याचं वय काढून घेतलं नक्की कळेल बघा क्वेश्चन काय 5 मित्रांच्या वयांची सरासरी किती वर्ष दिली बरं 20 वर्ष 5 मित्र आहे त्यांच्या वयांची सरासरी 20 वर्ष आहे म्हणजे एकूण वय किती होणार आहे बरं 100 वर्ष बरोबर नेक्स्ट 4 मित्रांचे वय दिले किती वय दिले बरं 13 वर्ष 15 वर्ष 19 वर्ष आणि 23 वर्ष मग आता या सर्वांची जर आपण बेरीज जर केली 4 जणांची आणि या 4 जणांची बेरीज या 5 जणांमधून जर मायनस केली तर आपल्याला कोणाचं वय मिळणार आहे 5व्याचं मिळणार आहे ना मग आपण वयांची बेरीज करून टाकू 3 आणि 9 किती होणार आहे बरं 12 12 आणि 5 किती 17 17 आणि 3 किती होणार आहे बरं 20 हातचा किती आला बरं 2 2 आणि 2 4 5 6 आणि 7 70 राहणार आहे 100 मधून 70 गेलं तर किती राहणार आहे बरं 30 म्हणजे त्या 5व्या मित्राचं काय ते वय किती आहे 30 वर्ष कळालं नक्की क्वेश्चन काय बघा एका कुटुंबातल्या व्यक्तींचे सरासरी वय किती दिले आपल्याला 30 वर्ष एका कुटुंबात काही व्यक्ती त्यांचं वय दिलं आपल्याला 30 वर्ष सरासरी किती वर्गीय सदस्य 6 आहेत त्यांचं वय दिलंय 60 25 28 56 3 आणि काय दिलंय बरं x हे दिलेलं आहे मग क्वेश्चन काय विचारलाय x चं वय किती का x ची किंमत किती मग सर्वांची काय करायची तुम्हाला बेरीज एकूण किती कुटुंबात सदस्य बरं 6 मग सर्वांचं वय 30 वर्ष आहे 6 सदस्य म्हणजे एकूण वय किती होणार बरं 180 6 त्रिक 18 180 बेरीज काय लिखलं नाही काय हा इथे 6 आणि 3 किती होणार आहे 9 9 आणि 8 किती होणार 17 17 आणि 5 किती होणार बरं 22 ओके सॉरी 22 राहिले किती 2 2 आणि 6 8 8 आणि 2 10 10 आणि 2 12 12 आणि 5 किती झाले 17 म्हणजे किती होणार 172 180 मधून 172 गेलं तर किती राहणार आहे 8 8 हे कोणाचं वय असणार आहे बरं x काय असणार आहे 8 हे x वय असेल आलं लक्षात नक्की आता आपल्याला प्रकार बघायचे 8वा याच्यात 8 नंबरचा प्रकार काय बघा गणेशला एका परीक्षेत 4 विषयात सरासरी 75 गुण मिळाले बघा 4 विषयांची सरासरी किती दिली रे 75 म्हणजे त्याची एकूण गुण किती असणार आहे तो गुणाकार करणार आहे ना आपण 75 चौक किती होणार आहे 300
एकूण गुण किती असणार आहे 300. परंतु त्याने 5व्या परीक्षेत काही गुण मिळवले. आता 5व्या परीक्षेत काही गुण मिळाले म्हणजे एक विषय वाढला. आता किती विषय झाले? 5 विषय झाले. त्यामुळे 5 विषयांची सरासरी काय झाली आता? 73. तर या 5 विषयांची सरासरी किती झाली बरं? 73. 75च्या ऐवजी काय झाली? 73. हे 4 विषयांचे गुण किती आहे? 300. 5 विषयांचे गुण काढावे लागेल ना आपल्याला. मग 73 गुणिले 5, 5 त्रिक किती होणार इथं? 15. 5 7 35 ने किती होणार बरं? 36. मग काय तर 5व्या विषयात त्याला किती गुण मिळाले असतील? मग इथं बघा 4 विषय इथं पण आहे, 4 विषय याच्यात पण आहे, पण 5वा विषय वाढला ना. मग 4 विषयाचे 300 गुण जर याच्यातून जर मी वजा जर केले तर कितवा विषय मिळणार आहे आपल्याला? 5वा विषय. त्याला किती गुण असणार आहे? 65. कळालं का क्वेश्चन? नक्की एकदम. हे जे 300 गुण आहे हे किती विषयांचे? 4. 5 विषयांचे किती गुण झाले? 365. 65 का वाढले? कारण की 5वा विषय वाढल्यामुळे याचा अर्थ हा झाला 5व्या विषयाचे 65 गुण असतात. कळेल एकदम? नक्की. बघा काय दिले आपल्याला? प्रदीप हा गणित, इंग्रजी, इतिहास आणि नागरिकशास्त्र यात एकूण किती विषय झाले रे? 4 विषय. ह्या 4 विषयांमध्ये त्याला सरासरी किती गुण मिळाले बरं? 63 गुण. 4 विषयांमध्ये त्याला किती गुण मिळाले बरं? 63 गुण. म्हणजे एकूण गुण काढून आपण याच्याले 4 त्रिक किती होणार आहे? 12. 6 चोक 24 ने किती होणार आहे? 25. म्हणजे किती गुण होणार आहे बरं 4 विषयांचे? 252. पुढं परंतु त्याला मराठी विषयात म्हणजे एक विषय वाढलाय बघा. 4च्या ऐवजी आता किती झाले बरं? 5 विषय. तर 5वा विषय वाढल्यामुळे त्याची सरासरी काय झाली बरं? 64 झाली. मग एकूण 5 विषयांची सरासरी काढू ना आपण, एकूण गुण काढू ना. 5 चोक किती होणार आहे? 20. 5 7 30 आणि 2 किती झाले बरं? 32. इथं का वाढले बरं? तर एक विषय वाढला होता ना. मग तेच विचारले आपल्याला, तर शेवटच्या विषयाचे एकूण किती गुण असतील? या दोघांचा काय घ्यायचा फरक? 320 मधून काय गेले बरं? 252 गेले. 10 मधून 2 गेले 8, हातचा आला 1. 12 मधून किती गेले? 6. किती राहणार आहे? 6, हातचा आला 1. 3 मधून 3 गेले 0. म्हणजे उत्तर काय राहील आपलं? 68. आलं का लक्षात? बघा पुढचा क्वेश्चन काय कसं सॉल्व्ह होतोय. ए ला एका परीक्षेत 3 विषयांमध्ये सरासरी 82 गुण मिळाले. 3 विषय किती गुण मिळाले बरं? 82 गुण मिळाले. 82% गुण मिळाले सरासरी. तर एकूण गुण काढू ना आपण. 3 दुने किती होणार आहे? 6. 8 त्रिक किती होणार आहे? 24. म्हणजे त्याला 3 विषयात किती गुण मिळाले? 246. नेक्स्ट, त्या परीक्षेत उरलेल्या 2 विषयांचे गुण मिळाल्यामुळे सरासरी काय झाली बरं? 75. मग आता याचा अर्थ हा झाला, पहिले किती विषय होते बरं? 3. नंतर किती झाले बरं? 2. म्हणजे आता टोटल किती झाले आपले? 5. या 5 विषयांची सरासरी किती झाली बरं? 75 झाली ना. या 5 विषयात एकूण गुण किती झाले ते आपण बघू. 5 5 किती होणार आहे बरं? 25 होणार आहे. 7 5 35 आणि 3 किती होणार आहे? 37 होणार आहे. तर पुढे विचारलंय, तर उरलेल्या 2 विषयांचे म्हणजे इथं 2 विषय एक्स्ट्रा होते बघा, त्यांची एकूण गुणांची सरासरी विचारली. मग आता इथं होते 3 विषय, इथं आहे 5 विषय, म्हणजे 2 विषय इथे एक्स्ट्रा झाले ना. मग ह्या 5 विषयातून 3 विषय आपण वजा करू म्हणजे 2 विषय राहतील. तर 246 जर आपण वजा केले तर 15 मधून जर 6 गेले तर 9 राहणारे, हातचा आला 1. 7 मधून 5 गेले 2 आणि इथं काय राहिला 1. ही किती गुण, किती विषयांचे गुण आहे? 2 विषयांचे. पण आपल्याला 2 विषयांची काय विचारली? सरासरी. 2 विषयांची सरासरी म्हणजे भागिले 2 करावं लागेल ना आपल्याला. सरासरी का अर्थ 2 विषय आहे ना, मग भागिले 2 करायचे. मग काय होईल बरं इथं? 2 नी जर भाग जर गेला तर काय होईल इथं? बेक बे. बेसक किती जाणार बरं? बेसक किती जाणार आहे? 12. बेसक किती जाणार आहे? 12. ओके. पुन्हा बे चोक किती जाणार आहे? 8. 1 उरला वरतून घेतले एक्स्ट्राचा 0 म्हणून इथं आला पॉईंट. बे पंच किती जाणार आहे? 10. म्हणजे 64.5 हे आपलं असं. कळालं का काय केलं? नक्की. पहिले 3 विषयांची सरासरी दिली, 3 विषयांचे एकूण गुण काढले. नंतर 2 विषय ऍड केले म्हणजे आता 3च्या ऐवजी काय झाले? 5. 5 विषयांची एकूण सरासरी आहे 75. मग एकूण गुण किती झाले बरं? 375. हे 375 का झाले? कारण की 2 विषय एक्स्ट्राचे वाढल्यामुळे.
म्हणजेच किती वाढले बरं 229 वाढले. 229 हे गुण 2 विषयांचे, मग सरासरी का नाही आपण 2 ने भागणार आहे ना, कारण की 2 विषय आहे, 2 ने भागलं तर काय येणार आहे 64.5. येईल लक्षात नक्की. बघा पुढचा एक क्वेश्चन आहे, याचाही आपण शॉर्टकट काय ते बघणार आहे. बघा आता प्रकार पुढचा काय प्रकार आहे, 4 व्यक्तींचे सरासरी वजन 60 kg आहे. ओके, त्यातील 60 किलो वजनाचा व्यक्ती बदलून त्या जागी नवीन व्यक्ती घेतला. सरासरी वजन 2 ने वाढले. सरासरी वजन कितीने वाढले 2 ने. तर त्या नवीन व्यक्तीचे वजन किती. आता आपण काय करू, पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. कन्सेप्ट काय याची वाली काय झालं, नंतर आपण शॉर्टकट तर बघूच त्याचं वाला. काय झालंय बघा, 4 व्यक्तींचे सरासरी वजन किती बरं 60. मग एकूण वजन काढून घेऊ. 4 व्यक्तींचे सरासरी जर 60 वजन असेल तर टोटल वजन किती होणार आहे 6 चोक 24 240 होणार आहे. बरोबर का नाही. ओके, त्यातील 60 किलो वजनाचा व्यक्ती बदलला म्हणजे काय रे कमी झाले. याच्यातून 60 किलो जर आपण कमी केले, किती केले 60 किलो जर आपण कमी केले तर किती शिल्लक राहणार आहे 180. बरोबर का नाही, किती राहणार 180. बदलून त्याच्या जागी एक नवीन व्यक्ती आला, त्याच्यामुळे सरासरी कितीने वाढली बरं 2 ने वाढली. म्हणजे आता मला सांगा, पहिली सरासरी किती होती बरं आपली 60 होती, आता सरासरी किती झाली बरं 62. मग 62 ही जी सरासरी आहे का, ही किती जणांची बरं 65 जणांची, सॉरी 4 जणांची ना, किती जणांची आहे 4 जणांची आहे. मग 62 गुणिले 4, ही 4 जण कोण आहे, पहिले पण 4 जण होते बरोबर ना, पण त्यातला एक गेला आणि एक आला, म्हणजे पण 4च झाले नाहीये. मग या 4 जणांची नवीन सरासरी काय झाली 62. मग यांचं एकूण वजन किती ते काढू आपण. 4 गुणे किती जाणार आहे 8, 6 चोक किती जाणार आहे बरं 24. पहिली सरासरी किती होती बरं 180, आता किती झाली बरं 48. मग कितीने वाढली बरं, आता वाढली म्हणजे काय वजाबाकी करायची ना. मग 248 मधून जर 180 जर गेला तर 8 ला 8 तासच राहणार आहे, आणि 24 मधून 8 जर गेला तर काय राहणार 6 68 वर्ष 68. जो नवीन व्यक्ती होता का त्याचं वजन किती असणार आहे 68 kg. कळाला का क्वेश्चन काय नक्की. पहिले पण 4 व्यक्ती होते, त्यांचं सरासरी वजन 60 kg होतं, म्हणजे एकूण किती वजन होतं बरं 240. त्यातला 60 वजनवाला गेला, म्हणजे आता वजन किती राहिलं बरं 180. पण त्याच्या जागी परत एक आला, म्हणजे पुन्हा 4च जण झाले, पण वजन कितीने वाढलं बरं 2 सरासरीने वाढलं, म्हणजे 60चं काय झालं 62. मग या दोघांचा गुणाकार किती आला रे 248. मग पहिलं किती होतं 180, आता झालं किती बरं 248. याचा अर्थ कितीने वाढलं 68. म्हणजे जो नवीन आलेले व्यक्ती आहे का त्याचं वजन असणार 68 वर्ष. कळलं नक्की एकदम, काही डाऊट राहील का नाही. तसं ही एवढं कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही, कन्सेप्ट मध्ये सुद्धा एक गोष्ट आहे. इथं किती होतं बरं तुमचं आलं 240, इथं किती झालं बरं 248, किती वाढले 8. पहिला माणूस कितीचा होता 60चा, म्हणजेच किती असणार तुमचा 68 राहील ना, काही बदल नाही होत तसंच राहील. कळालं काय. पण याचं एक शॉर्टकट पण आहे. शॉर्टकटनी कसं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं बघा. अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते सरळ सेवेला वगैरे विचारले गेलेले आहेत. बघा शॉर्टकटनी एक्झाम्पल एक कसं सॉल्व्ह होणार आहे. 4 व्यक्तींचं सरासरी वजन दिलंय किती बरं 60, त्यातील 60 वजनाचा व्यक्तीच निघून गेला आणि त्याच्या जागी नवीन व्यक्ती आला, त्याच्यामुळे सरासरी पुन्हा 2 ने वाढली. तो जो नवीन व्यक्ती आलाय त्याचं वजन आपल्याला विचारलंय, तर नवीन व्यक्तीचं वजन इज इक्वल टू जुन्या व्यक्तीचं वजन किती होतं बरं 60 होतं, जो निघून गेला का त्याचं वजन किती होतं 60, प्लस एकूण व्यक्ती घ्यायचे, एकूण किती व्यक्ती बरं 4. नवीन सरासरी कितीने वाढली रे 2 ने वाढली ना, मग किती होणार आहे 60 अधिक 4 गुणिले 2 8, म्हणजे किती होणार आहे 68. नवीन व्यक्तीचं वजन किती असणार आहे 68 वर्ष. असं पण करू शकतो. बघा क्वेश्चन कसं दिलं आपल्याला, 5 व्यक्तींचे सरासरी वजन किती बरं 50 kg, त्यातील 50 kgचाच व्यक्ती काय झालाय बदललाय,
त्याच्या जागी नवीन एक व्यक्ती आलेला आहे आणि त्या नवीन व्यक्ती आल्यामुळे वजन कितीने वाढले? सरासरी 3ने वाढलंय. तर नवीन व्यक्तीचं वजन आपल्याला विचारलंय. नवीन व्यक्तीचं वजन काढण्याची पद्धत काय असते तुम्हाला सांगितलं. जो व्यक्ती निघून गेलाय त्याचं वजन किती होतं बरं? 50 kg. वाढ झाली म्हणून घ्यायचं प्लस. किती व्यक्ती होते बरं? सुरुवातीपासून 5. सरासरी कितीने वाढली? 3ने वाढली. म्हणजेच काय होणार आहे? 50 अधिक 5 3 15. 15 आणि 50 किती जाणार आहे? 65. म्हणजे त्या नवीन व्यक्तीचं वजन किती असणार आहे? 65 kg. कळलं? शॉर्टकटने, बाकी लेंदी प्रोसेसने पण तुम्हाला सॉल्व्ह होईल. पण तुम्हाला मी आत्ताच सांगतोय, हा शॉर्टकट मी तुम्हाला आता सांगितला, हा गंमत म्हणून बघायचा. पेपरला हा आठवत नाही कधीच, कोणालाही आठवत नाही, न मला आठवणार ना तुम्हाला आठवणार. अशाच तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हा काय म्हणली? खरं आठवत नाहीये, पेपरला गेलेली तू कधी गेलेली ना? आठवलं का असे काही शॉर्टकट मॅथचे? कधीच नसते आठवत. हे आमच्या पोट्या पाण्याचा प्रश्न आहे, बाकी काही नाहीये. बाकी मॅथच्या कन्सेप्टच क्लिअर पाहिजे. आतापर्यंत सरासरीचं आपण 10-12 शॉर्टकट बघितले. एकूण टॉपिक आहे 30. 10 शॉर्टकटचे 300 शॉर्टकट गणितात होते. इथं 2 शॉर्टकट पाठ होत नाही तर 300 कधी पाठ होतील? हे काय आहे? आमच्या पोट पाण्याचा प्रश्न म्हणून सांगावं लागतं, नवीन नवीन शोधावं लागतं. बाकी फायदा काहीच नाही. फायदा फक्त काय? कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि तुम्हाला जेवढे मी प्रकार सांगितले का, किती आता 12-15 प्रकार आपले होणार आहे. एखादा पुस्तक जर उचाकलं तर याच्यामध्ये जवळपास 35-40 प्रकार पाहायला भेटतील. पण सर्व प्रकार फक्त एकाच फॉर्म्युल्याने एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. एकच फॉर्म्युला कोणता आहे तो? सरासरी इज इक्वल टू बेरीज भागिले एकूण संख्या. याच्या पलीकडं ह्या टॉपिक मध्ये एकही फॉर्म्युला नाही, एक पण नाही. पण हा इकडे तिकडे फिरून 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 शॉर्टकट बनवले, पोरांना थोडे एंटरटेनमेंट करायचं, बाकी काही नाही. सर्व याच्यावर चाललंय. आता हेच एक्झाम्पल मी याच्यावर पण सॉल्व्ह केलं मागाशी. हेच सरासरी जिकडे बेरीज भागिले काय? एकूण संख्या. मी काय करायचं? एकूण संख्या एकूण घ्यायचं म्हणजे बेरीज मिळायची ना. बेरीज जिकडे काय बरं? सरासरी गुणिले एकूण संख्या. त्याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं ना. सर्व एकाच फॉर्म्युला आहे, बाकी काही नाहीये. ध्यान झालं का? एका फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. शॉर्टकटने काही मुलं परीक्षा पास होतात अशातला भाग नाहीये. शॉर्टकट सर्वच सांगेल तुम्हाला, पण कन्सेप्टच क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट शिवाय परीक्षा पास होत नाही. कन्सेप्ट क्लिअर. एवढं आठवत नाही ते टाइम, कसं काय आठवणार आहे? मला पण आत्ताच आठवलं का असं असतं म्हणून. ते एक्झाम्पल आलं आठवलं ते. मी 15 वर्षापासून मॅथ शिकवतोय, पण ते टाइमिंग नाही आठवत. म्हणजे माझ्या हातात जर प्रश्नपत्रिका दिली ना, तर एक शॉर्टकट नाही, एक फॉर्म्युला नाही, एक ट्रिक्स नाही, काही नाही, काही नाही. फक्त पटापट बघायचं मांडनिकाचे उत्तर, मांडनिकाचे उत्तर, मांडनिकाचे उत्तर. म्हणजे 20 क्वेश्चन पैकी ते 10-12 क्वेश्चन असे असतात का त्यासाठी पेन पण नाही उचलायला लागत, ते बघताच कॅल्क्युलेशन डोक्यात करायचे. शॉर्टकट बिटकट काही आठवत नाही अजिबात. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर, मॅथला कन्सेप्ट क्लिअर असलं तर पॉसिबल आहे, नाही तर थोडं अवघड आहे. ओके, आता आपण मिक्स काय एक प्रकार बघणार आहे. 15 प्रकार काय? मिक्स. याच्यामध्ये बरेच एक 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 2-2 एक्झाम्पल आहे, ते सर्व आपण बघणार आहे. बघा आता हे एक्झाम्पल महत्वाचे एक्झाम्पल आहे. मिक्स मध्ये जे आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांना काही विचारलेले ते सर्व आपण बघणार आहोत. बघा इथं काय, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन काय दिलाय बघा, ए बी सी ह्या तिघांचे सरासरी वजन 50 kg आहे. त्यातील ए व बी चे सरासरी वजन 49 kg आहे व बी व सी चे सरासरी वजन 48 kg आहे. तर प्रश्न विचारलाय बी चे वजन किती? कन्सेप्ट क्लिअर पाहिजे याच्यासाठी सुद्धा. काय होईल बघा मग, ए बी सी तिघांचं सरासरी वजन किती रे? 50. म्हणजे तिघांचं एकूण वजन किती असणार आहे? 150. बेरीज इज इक्वल टू एकूण संख्या गुणिले सरासरी. तोच तो फॉर्म्युला मागासा आहे ना. किती होणार आहे? 150. ही किती जणांचं आहे? तुमच्या 3 जणांचं आहे. त्यातल्या तिघ जण म्हणजे कोण रे? ए प्लस बी प्लस सी, ह्या तिघांचं आहे. हे एकूण वजन किती? 150. त्यापैकी ए आणि बी च किती ते आपण बघूया. ए आणि बी ची किती सरासरी? 49. एकूण वय किती राहणार आहे रे मग? 98. 2 ने गुणले 98 होईल ना. त्यामध्ये पुन्हा बी आणि सी च पण वय दिलंय. बी आणि सी ची सरासरी किती आहे? 48. एकूण वय काढायचं गुणिले 2 करावं लागेल ना, कारण की ते दोघं जण आहे ना. मग 48 जुने किती येणार आहे बरं? 96. ओके, आता इथं समजून घ्या मी काय करतोय. हे किती जण आहे बरं? आपले 3 जण आहे. कोण? ए बी सी. हे किती जण आहे रे? 4 जण आहे.
मग बघा या चौघांमधून मी ही तिघ जर मायनस केले, या चौघांमधून ही तिघ मायनस केले तर काय बरं, ए गेला, ए गेला, बी गेला, बी गेला, सी गेला, सी गेला, कोण राहिला रे, बी. आणि बीचं तर वय काढायचं आपल्याला, वजन काढायचं आपल्याला. मग याचा अर्थ काय केलं मी, याच्यातून ही संख्या वजा केली. मग काय करायचं बरं, ह्या दोघांची बेरीज करावं लागेल ना. ह्या दोघांची बेरीज किती जाणार आहे बरं, 6 6 12 13 1 14, हात चाल 1 9 9 1 18 1 19. लक्षात. मग आता ह्या चौघांमधून कोणाला वजा करायचंय, तिघांना. मग 194 मधून किती गेले बरं माझे, 150 गेले. काय राहणार आहे शिल्लक, किती राहणार आहे, किती राहणार आहे, 44. म्हणजे बीचं वजन किती असणार आहे बरं, 44 kg. कळलं का काय केलं, नक्की का काय केलं बघा. तिघांची सरासरी दिली 50 वर्ष, म्हणजे एकूण वय किती असणार आहे बरं, 150. नंतरचे ए आणि बी दिले आणि बी आणि सी दिलाय. ए बी ची सरासरी दिली 49, सरासरी दिली म्हणजे एकूण संख्या काढायला लागेल, एकूण वय काढायला लागेल ना. मग एकूण वय किती असणार, 49 गुणिले 2 98. बी आणि सी ची सरासरी दिली 48, दोघांची सरासरी म्हणून 2 निघून किती आली बरं, 96. या दोघांची जर मी बेरीज केली तर कोण तयार होईल माझ्याकडे इथं, ए प्लस बी प्लस बी प्लस सी, बरोबर का नाही. मग ह्या चौघांमधून तिघ गेले, ए गेला, बी गेला आणि सी गेला, राहिला कोण माझा, बी. बी म्हणजेच राहिलेला कोण राहणार आहे, वजाबाकी 44. जी 44 कोणाचं वजन असणार आहे, बी वाल्याच. कळलं का क्वेश्चन काय, नक्की का, शुअर एकदम कळेल. आता एवढं सर्व लिहित नाही बसायचं आपल्याला, पुढे गेलं आपल्याला फक्त काय करायचं, असे क्वेश्चन आले तर काय करायचं, तिघ जणांचं वय किती बरे, हे मग 50 गुणिले 3 150 होईल ना. या 150तून कोण वजा करायचंय बरं आपल्याला, पहिल्या दोघांचं वय किती बरं, 49. 49 डबल किती नाही बरं इथं, 49 डबल 98 होईल, प्लस उरलेले दोघं काय 48, 48 गुणिले 2 किती नाही बरं, 96. या दोघांची करायची बेरीज, या दोघांची बेरीज पुन्हा किती जाणार आहे बरं, 6 गुणिले 13 14, हात चाला 1 किती नाही बरं इथं, 96. मग ह्या 196 मधून 150 गेला तुमचं उत्तर डायरेक्ट राहील 44. एवढं काही करायची गरज नाहीये. अलग लक्षात. पण हे कधी लक्षात राहील तुमच्या, ही कन्सेप्ट माहित असेल तर ते लक्षात राहील. बघा क्वेश्चन काय, सचिन संदीप संतोष या तिघांच्या वयांची सरासरी किती दिली आपल्याला, 25 वर्ष. तिघांच्या वयांची सरासरी जर 25 वर्ष आहे, याचा अर्थ तिघांचं एकूण वय किती असणार आहे बरं, 25 3 75. सचिन व संदीप ह्या दोघांच्या वयांची सरासरी, कोण बरं, सचिन आणि संदीप यांच्या वयांची सरासरी किती दिली बरं, 23. किती जणांची, ही 2 जणांची ना. 23 दुने किती नाही बरं, 46. बरं, संदीप आणि सचिन यांच्या वयांची सरासरी किती बरं, 26 वर्ष. दोघांची वयांची सरासरी किती आहे, 26 वर्ष. 26 दुने किती येणार आहे बरं, 52. या दोघांची नेहमी काय करायची असते आपल्याला, बेरीज. अशा एक्झाम्पल मध्ये 6 आणि 2 किती जाणार आहे, 8. इथं 5 आणि 4 किती जण आहे बरं, 9. तुम्हाला मी सांगितले हे किती जण आहे बरं, चौघ. हे किती जण आहे बरं, तिघ. या चौघांमधून तिघ जर मायनस केलं तर एकाचं वय काढायचं असतं, ते संदीपच असतो तो. मग इथं काय 98 वजा किती करायचे बरं आपल्याला, 75. 8 मधून जर 5 गेले तर काय राहणार आहे, 3. 9 मधून 7 जर गेले तर काय राहणार आहे बरं, 2. किती राहणार आहे, 23. 23 म्हणजे थर्ड ऑप्शन. तर संदीपचं वय असेल 23 वर्ष. कळलं नक्की एकदम का पूर्ण लिहून देऊ, संदीप सचिन वगैरे, काही गरज नाही. तिघांचं वय आलं का सरासरीची एकूण वय काढून घ्यायचं, दोघांचं दिलं त्यांची बेरीज करायची, दोघांची वजाबाकी करायची, जो चौथा उरतो का तो त्याच नेहमी क्वेश्चन असतो, संदीपच असतो. हा असं काही नाही बरं का, कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असा पण फिरेल. आता आपण 23 हे वय कोणाचं काढलं बरं, संदीपचं. पण प्रश्न थोडा गुगली जर विचारला आणि तिने जर विचारला की सचिनचं वय किती, कोणाचं, सचिन, तर येईल का रे काय अर्थ सचिनचं वय, सचिनचं वय काय अर्थ येईल का, येईल का अर्थ. कसं काढतील बघा, समजून घ्या. हे 75 जे वय होतं का, हे कोणाचं आहे बरं, तिघांचं वय, बरोबर. हे 75 आहे तिघांचं वय. आता या 75 मध्ये सचिन पण आहे का नाही, कोण आहे, सचिन. मग मला सांगा आता एकूण वय आहे यांचं आलं 75, याच्यात सचिन पण आहे 75 वाला.
आता आपल्याला वय पण कोणाचं काढायचंय बरं, सचिनचंच काढायचंय. मग मला सांगा सचिन कुठे आहे बरं, पहिल्यात आहे का, पहिल्यात सचिन आणि कोण आहे बरं, संदीप. या दोघांच्या वयांची सरासरी किती बरं, 23 आहे. ओके. दुसऱ्या याच्यात कोण आहे बरं, संदीप आहे आणि कोण आहे बरं, संतोष. दुसऱ्या याच्यात सचिन आहे का रे, नाहीये. मग दुसऱ्या याच्यात कोण आहे बरं, संदीप आणि संतोष आहे. यांची सरासरी किती बरं, 26. 26 ची डबल केल्यावर त्यांचे एकूण वय मिळणार किती होणार ते, 52. बरोबर. म्हणजे या 75 पैकी 52 वय कोणाचं आहे रे, संदीपचं आणि संतोषचं आहे. मग ह्या एकूण वयामधून जर ह्या दोघांचं वय वजा केलं, कोणाचं, संदीपचं आणि संतोषचं, तर मिळणार कोणाचं आहे, सचिनचं ना. म्हणून 75 मधून 52 गेला, काय राहणार इथं, 3 ला 3, इथं काय राहणार आहे 2. ते किती असणार पुन्हा 23. काढता येऊ शकतं. कळालं का आपण काय केलं. हे जे 75 आहे तिघांचं वय, या तिघांमध्ये एक सचिन आहे आणि दोघं कोण आहे बरं, संदीप आणि संतोष. संदीपचं संतोषचं वय काढून टाकलं, राहिला कोण, सचिन. सचिनचं 23. एवढं काय सेम आलं, नाही ते बदलत आन्सर. बघा हा क्वेश्चन थोडा गुगली, कसा क्वेश्चन आहे बघा. 3 मित्र XYZ आहेत, त्यांची सरासरी उंची दिली किती बरं, 172. 3 जणांची सरासरी उंची दिली 172. मग एकूण उंची किती होणार आहे बरं, 3 दुने 6, 7 त्रिक 21, 3 एक 3, 4 आणि 1 5, किती होणार आहे बरं, 516. इथपर्यंत कळालं. ओके. नेक्स्ट ही 3 जणांची माहिती दिली बरं का आपल्याला. नेक्स्ट पुढे काय दिली, एक्स आणि वाय हे कोण आहे बरं, एक्स प्लस वाय प्लस झेड यांची माहिती होती. ओके. आता आपल्याला दिली काय बरं, एक्स प्लस वाय यांची सरासरी किती उंची बरं, 165. म्हणजे एकूण काढावं लागेल ना, गुणिले 2 केले, 5 दुने 10 हात चाले 1, 6 दुने 12 1 13 हात चाले 1 2 1 2 1 3, किती जण आहे बरं, 330. ही कोणाची एकूण उंची आहे, एक्स आणि वायची. पुढे काय दिले एक्झाम्पल, y प्लस झेड इज इक्वल टू किती बरं, 175 गुणिले काय करायचे 2. पुन्हा 175 गुणिले 2 केलं तर काय नाही बरं, 350. किती जण, 350. आता तुम्ही काय केलं बघा, इथं तुम्ही काय केलं, इथं ह्या दोघांची केली बेरीज, बरोबर का नाही. ह्या दोघांची बेरीज केली, किती आली बरं, 0. इथं किती आली 8, इथं किती आली बरं 6. आणि ही जी आलेली बेरीज आहे काय, याच्यातून 516 तुम्ही वजा केले. मग 516 तुम्ही जर इथं वजा केले तर तुमचं उत्तर काय येणार, इथं 10 मधून 4 गेल्यावर 6, हातचा 1 देऊन टाकला, 8 मधून 2 गेले, किती होणार आहे बरं, 6. इथं किती होणार आहे 1, म्हणजे किती होणार आहे 164. पण आता तुम्हाला मी गडबड सांगतो काय झाली तुमची इकडून. इथं तिघ जण कोण आहे बरं, एक्स वाय झेड. इथं कोण आहे बरं, एक्स वाय वाय झेड. आता ह्या चौघांमधून तुम्ही ही तिघ वजा केले, एक्स गेला वाय गेला झेड गेला, तुम्ही उत्तर कोणाचं काढलंय, वायचं. प्रश्न विचारलाय तुम्हाला झेड वाला, पण झाली का गडबडी, मग आपलं इथं उत्तर चुकलं. प्रश्न विचारलाय तुम्हाला झेडचा, तुम्ही उत्तर काढले वाय वाल्याच. आता जर आपल्याला प्रश्न विचारला असता की वायचं उंची किती, तर तुमचं उत्तर आलं असतं 165, सॉरी 64, बरोबर का नाही. उत्तर किती आलं असतं तुमचं, आलं 164. पण आता आपलं उत्तर तर कोणाचं काढायला लावलंय, कोणाचं काढायला लावलंय, झेड वाला. मी इथं लक्ष द्या बघा, मला सांगा तिघांचं एकूण जे सरासरी एकूण एकूण जे उंची ती किती बरं, 516. आपल्याला कोण पाहिजे, झेड वाला पाहिजे. कोण नकोय आपल्याला, एक्स आणि वाय. मग एक्स आणि वाय कोण आहे बरं, एक्स आणि वाय बघा किती बरं, 165 वाले. 165 इंची काय सरासरी, 165 म्हणजे एकूण वय किती होणार, उंची किती होणार आहे 330. मग 516 मधून काय वजा करा बरं, आता 330 वजा करा, किती करा 330. मग काय होणार आहे, 6 ला 6 तसंच, 11तून जर तुमचे 3 गेले तर किती राहणार तुमचे आले 8, कॅरी केला 1, इथं आला 1, 186. ऑप्शन दिला नाही का, 186. उत्तर काय असणार तुमचं 186. काय आलंय, कॉल आलाय, क्वेश्चन कळाला काय नक्की एकदम. म्हणजे हा पुढचा उद्योग करायची तशी गरजच नव्हती आपल्याला काही, फक्त काय करायचं होतं लक्षात आलं तुमच्या आल्या. आता बघा मी काय सांगतोय तुम्हाला,
हा क्वेश्चन कसा आपल्याला सॉल्व्ह होईल बघा. क्वेश्चन कसा दिलाय, एक्स वाय झेड ह्या तिघांच्या उंचीची सरासरी दिली किती बरं 173. मग सॉरी 72, 172 गुणिले किती करणार आहे आपण 3, कारण की तिघ जण आहे. यांचा गुणाकार काय होईल बरं, 3 दुणे 6, 7 त्रिक 21, 3 एक 3, 4 आणि 1 5, किती आहे बरं 516. आता तिघ जण कोण आहे बरं, एक्स प्लस वाय प्लस झेड हे तिघ जण आहे ना. प्रश्न कोणाचा विचारला तो एकदा बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. प्रश्न विचारला झेड वाल्याचा, म्हणजे याची उंची आपल्याला विचारली, म्हणजे ही तिघांची तर एकूण उंची 516 आहे, पण विचारलेला क्वेश्चन फक्त झेडचा आहे. मग आपल्याला कोण दोघं नकोय, एक्स आणि वाय नकोय. मग एक्स आणि वाय ची सरासरी उंची दिली बघा, एक्स आणि वाय ची सरासरी उंची किती आहे 165 सरासरी. याला 2 ने जर गुणलं तर किती होणार आहे, मग आपल्याला किती होणार आहे, 5 दुणे 10 हात चाले 330 होणार आहे. किती होणार आहे 330. मग आपल्याला फक्त 330च वजा करायचे ना. मग याच्यातून जर आपण 330 जर वजा केले तर 6 ला 6 तसंच राहणार आहे. 11तून किती गेले बरं आपले, 11तून गेले 3 तर किती राहणार आहे आपले 8. इथं आला हातचा 1, इंची वजा किती जाणार आहे 1, किती जाणार आहे 186. उत्तर येईल खरं 186, पण ऍक्च्युली हे उत्तर काय बरं वाय वाल्याचं होतं, वायचं काय होतं 164 उंची, पण खरं झेडचं उत्तर किती राहणार आहे 186. थोडं ऑप्शन मध्ये गडबड झालेली, कळेल हे नक्की. करा बरं पुढचं सॉल्व. बघा आता पुढचा क्वेश्चन कसं सॉल्व्ह होतोय. 25 विद्यार्थ्यांचे सरासरी जे वय आहे, 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती बरं 20 वर्ष दिले. डायरेक्ट काढून घ्या, पहिले सरासरीचा क्वेश्चन आहे. 25 विद्यार्थ्यांचे सरासरी जर वय 20 वर्ष असेल तर सर्वांचे एकूण वय किती होणार आहे 25 दुणे 50, म्हणजे किती होणार आहे बरं 500. ओके, नेक्स्ट. त्यातील पहिल्या 15 विद्यार्थ्यांचे सरासरी वय आहे 21 वर्ष. त्यातील हे जे 15 विद्यार्थी आहे का त्यांची सरासरी वय किती बरं 21 वर्ष. ते काढून घेऊ. 15 एक 15, 15 दुणे 30 आणि 1 किती झाले बरं 31. पहिल्या 15 जणांचे एकूण वय किती बरं 315 आहे. तर प्रश्न असा विचारलाय शेवटच्या 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. मग ह्या 25 मधून जर 15 गेले तर आपल्याला 10 विद्यार्थी मिळणार आहे ना, म्हणजे काय करायची वजाबाकी. यांची वजाबाकी करा. 500 मधून 315 जर गेले तर काय राहणार आहे 200 सॉरी 100 ना 185. हे 185 किती जणांचं वय 10 जणांचं. जर विचारलं असतं एकूण वय किती तर आपलं उत्तर आलं असतं 185, पण 10 जणांचं तर सरासरी काढायची तर भागिले 10 करावं लागेल ना आपल्याला. मग छेदस्थानचं शून्य गेल्यावर पॉईंट नंतर एक संख्या येते ना, म्हणजे 18.5. तर शेवटच्या 10 जणांची एकूण सरासरी किती असणार आहे 18.5. एक्झाम्पल कसं सॉल्व्ह होते. 16 विद्यार्थ्यांचे सरासरी जे वजन आहे की किती बरं 51 केजी. 16 विद्यार्थी एकूण वजन आहे सरासरी 51, तर एकूण वजन काढून त्यांचं आलं 16 एक 16, 16 पंच किती होणार बरं 80 ने 81, म्हणजेच किती होणार बरं 816 बरोबर. सेकंड, 14 विद्यार्थ्यांचं सरासरी वजन जे आहे ते 45 केजी आहे. 14 विद्यार्थी आहे आणि त्यांचं जे एकूण वजन सरासरी किती बरं 45, त्यांचं एकूण आपण वजन काढून घेऊ ना. 14 पंच किती होणार बरं इथं 14 पंच 70, हातचे किती आले बरं 7, 14 किती होणार आहे सॉरी चुकलं का 14 किती होणार आहे सॉरी 14 चौक किती होणार आहे 56, किती होणार आहे 56 आणि 7, 7 दुणे 14 ने 12 दुणे 13 ने 13, इथे येणार आहे 1 6 63, म्हणजे 630 बरोबर. आता हे किती जण होते बरं आपले 16, हे किती जण आहे बरं आपले 14. आता आपल्याला विचारले किती जणांची सरासरी बरं 30 जणांची. 30 जणांची विचारली ह्या सर्वांची बेरीज करून आणि नंतर भागिले काय करू आपण 30, कारण की 30 जणांची सरासरी विचारली. 6 ला 6 तसंच राहील. इथं 3 आणि 1 किती जाणार आहे 4, इथं 6 6 12 13 आणि 1 14, भागिले किती होणार बरं 30 होणार आहे. भागिले किती होणार आहे 30. मग यांचा फक्त भागाकार करा काय होईल बरं 3 ने भाग द्या, 0 जाऊ द्या मरू द्या, 3 ने भाग देऊन टाका काय होईल बघू. 3 जातो का भाग, हा 3 चौक किती होणार आहे 12,
जाईल ना बा, 3 चौक 12, 2 उरले वरतून घेतला काय 4चा. पुन्हा 3 8 किती जाणार आहे बरं 24, 3 दुने किती जाणार आहे 6, आणि हा जो एक शून्य होता का त्याचा एक पॉईंट देऊन टाकू म्हणजे उत्तर किती आलं बरं 48.2. बघा हा क्वेश्चन आपल्याला नागपूर पोलीस 2026 ला ह्याच वर्षी विचारलेला आहे. क्वेश्चन काय विचारलाय बघा, 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, त्या सर्व संख्यांची जर दुप्पट केली, काय केली आपण दुप्पट केली, तर नवीन सरासरी किती होणार आहे ते आपल्याला विचारलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दिलेल्या संख्यांची बेरीज जरी दुप्पट केली, बेरीज जरी तुम्ही दुप्पट केली तर तिच्यावाली सरासरी सुद्धा दुप्पटच होती, त्यात फरक नाही होत काय. म्हणजे आता इथं 5 संख्यांची सरासरी किती बरं 1000, मग ह्या सर्व संख्या जरी तुम्ही दुप्पट केल्या, संख्या जरी दुप्पट केल्या तर सरासरी सुद्धा दुप्पटच होती, मग 1000 ची किती जाणार आहे 2000. उत्तर आहे तुमचं चौथा ऑप्शन. कळालं का नाही कळालं, नक्की कळालं, डायरेक्ट नाही कळालं, स्टेप मानून सांगू कसं आहे काय, समजलं का नक्की सांगू, नाही हे सुरुवातीला सांगू. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो तो वयाचं, पण बघा 3 जणांचं वय जर सोबत वाढलं तर डायरेक्ट पुढे द्यायचं. जसं इथं काय झालं होतं, सर्वांचं काय झालंय, काय दिले संख्या दुप्पट झालेली आहे, संख्या दुप्पट झाली तर सरासरी सुद्धा दुप्पट होते. बघा हे एक्झाम्पल ट्रॅडिशनल कसं सॉल्व्ह होऊ शकतं. 5 संख्यांची सरासरी किती दिली बरं आपल्याला 1000. बघा 5 संख्या त्यांची सरासरी किती दिली बरं 1000, म्हणजे सर्वांची बेरीज किती होणार आहे बरं इथं 5000. इथपर्यंत कळालं सरांना. आता बघा काय होईल, या सर्वांची मी दुप्पट केली, काय केली दुप्पट, मी दुप्पट केली तर ह्या साहजिकांची बेरीज पण दुप्पट होणार आहे, म्हणजे किती होणार आहे बरं 5000 चे 10000 होईल ना, लक्षात. मग मला सांगा ही 5 जणांची पहिली किती होती बरं 5000, आता काय झाली बरं दुप्पट 10000 झाली, पण ही 10000 किती जणांची 5 जणांचीच आहे ना, म्हणून भागिले पुन्हा 5 केले, कारण की सरासरीच काढायची आपल्याला. मग पुन्हा 5 5 एका 5, 5 दुने 10, 3 शून्य तसेच, म्हणजे उत्तर येणार तुमचं 2000. म्हणून लक्षात काय ठेवायचं, संख्या जेवढ्या वाढतील तेवढी सरासरी सुद्धा वाढणार आहे. कळालं काय बोललो मी नक्की. जर क्वेश्चन असा दिला असता 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, सर्व संख्या 100 ने वाढल्या, कितीने वाढल्या 100 ने, तर नवीन सरासरी किती, तर नवीन सरासरी सुद्धा 100 ने वाढणारची, म्हणजे 1000 ची किती जाणार आहे 1100 होऊन जाणार आहे. कळालं का मी काय बोललो, हे असाच फॉर्मॅट आहे, काही सॉल्व्ह करायची गरज नाही. पुन्हा सांगतो, 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, सर्व संख्या प्रत्येकी 200 ने वाढल्या तर सरासरी किती होईल, 1000 मध्ये फक्त 200च वाढवायची, किती होणार आहे 1200. उत्तर चेंज नाही होत कधीच. इथं काय क्वेश्चन दिलाय, 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, सर्व संख्या दुप्पट केल्या, सर्व संख्या आल्या दुप्पट, मग 1000 चे काय झाले 2000 केले, तर त्यांची सरासरी पण दुप्पटच राहील, ती थोडी चेंज होणार आहे, 1000 ची 2000 होणार आहे, बदल नाही होत त्याच्यामध्ये कधीच. त्यासाठी हे सांगितलं 5 जणांची सरासरी किती 1000 आहे, म्हणजे एकूण किती संख्या झाल्या त्या 5000, सर्वांची मी दुप्पट केली तर किती होणार आहे 10000, पण ती 10000 किती जणांची सरासरी 5 ची ना, म्हणून भागिले 5 केले तर उत्तर 2000 आहे, ते डबलच होतं ते. जर क्वेश्चन असा आला असता 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, त्या सर्व संख्यांची तिप्पट केली, किती केली 3 टाइम्स तिप्पट केली, तर नवीन सरासरी किती होईल, किती होणार आहे 3000 होणार आहे, तिप्पट म्हणजे 3000. प्रश्न असा पण येऊ शकतो, 5 संख्यांची सरासरी 1000 आहे, त्या सर्व संख्या अर्ध्या केल्या, किती केल्या अर्ध्या, तर नवीन सरासरी किती राहील 500 राहील. याचीच अर्धी करायची ना, जशी याची दुप्पट करत होती याची अर्धी करायची, 500च राहील. कळालं का नक्की. म्हणून एक स्टेटमेंट असतं असं काय, दिलेल्या संख्यांच्या सरासरीमध्ये प्रत्येक संख्या विशिष्ट क्रमाने जर वाढवली तर नवीन सरासरी सुद्धा त्याच क्रमाने वाढते, म्हणजे याची जर दुप्पट केली असेल तर सरासरी सुद्धा दुप्पटच होते. कळालं काय बोललो नक्की. ओके, पुढचा घ्या बरं क्वेश्चन. कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी आपण असा क्वेश्चन बघितलाय. बघा क्वेश्चन काय,
एकूण अंतराचे 3 समान भाग केले. एक काहीतरी अंतर आहे, एक प्रवास आहे, त्याचे समान 3 भाग केले आहेत. त्यातलं पहिलं जे अंतर आहे का, ते पहिलं अंतर कितीच्या वेगाने गेलंय बरं? 60. दुसरं अंतर 30च्या वेगाने, दुसरं अंतर 30च्या वेगाने, तिसरं अंतर 10च्या वेगाने गेलंय. तर प्रश्न विचारलाय सर्व वेगांची सरासरी केली. मग तुम्हाला मी सांगितलं 3 वेगांची जर सरासरी काढायची असेल तर काय फॉर्म्युला असतो बरं? 3xyz अपॉन पहिल्या दोघांचा गुणाकार प्लस नंतरच्या दोघांचा गुणाकार प्लस पहिल्याचा आणि तिसऱ्याचा गुणाकार सांगितल्याने. मग हाच आपल्याला काय करायचा? फॉर्म्युला यूज करायचा इथं. मग काय होईल बरं इथं? इज इक्वल टू 3 गुणिले पहिला वेग किती बरं? 60. दुसरा वेग किती आहे? 30. तिसरा वेग किती आहे? 10 भागिले पहिल्या दोघांचा गुणाकार किती होणार आहे? 6 त्रिक 18 म्हणजे 1800 होईल. प्लस नंतरच्या दोघांचा गुणाकार किती होणार आहे बरं? 300. नंतर पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार म्हणजे किती होणार आहे? 600. या सर्वांची काय करू शकतो आपण? बेरीज. 3 गुणिले 60 गुणिले 30 गुणिले 10 भागिले काय होणार इथं? सर्वांची बेरीज. काय बरं सर्वांची बेरीज इथं? 1800 आणि 300 किती होणार आहे? 2100. 2100 आणि 600 किती होणार बरं इथं? 2700. मग आता भाग जातो का बघा बरं, कुठे भाग जाईल का? इथं 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 3 1 3 3 3 9 किती होणार आहे? 27. पुन्हा 3 1 3 3 3 9 3 1 3 3 2 6 आणि 1 0 तास म्हणजे सरासरी किती असणार आहे? 20 किलोमीटर प्रति तास. 20 किलोमीटर प्रति तास. आपला झालं तसं एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल करा बरं सॉल्व. बघा मुंबई पोलिसांना विचारलेला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारलं बघा? अजित वाडेकर याला 5 विषयात किती गुण मिळाले बरं? 85, 68, 82, 56 आणि काय मिळाले? 74 गुण मिळाले. तर त्याला एकूण सरासरी किती गुण मिळाले? सरासरी काढण्यासाठी काय करतो आपण? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे किती होणार इथं? 80 अधिक 68 अधिक 82 अधिक 56 अधिक काय होणार आहे? 74 भागिले एकूण किती संख्या रे? 5 आहे ना, भागिले 5. मग आता फक्त यांची बेरीज करून भागिले काय करायचे आपल्याला? 5 करायचे. 4 आणि 6 10 10 आणि 2 12 12 आणि 8 20 20 0 20 हातचे आले किती बरं? 2 2 आणि हे 8 किती होणार आहे? 10 16 16 आणि 8 24 24 29 30 आणि 36 360 भागिले किती करायचे बरं आपल्याला? 5. मग यांचा फक्त आता भागाकार करा. 5 1 5 5 7 किती होणार आहे? 35. 35 म्हणजे किती उरला? 1 वरतून घेतला शून्याचा 5 दुने 10 म्हणजे सरासरी किती राहणार त्याचे? 72 गुणांची. कळाला का क्वेश्चन? नक्की. अशा प्रकारे आपण 3 लेक्चर्स मध्ये सरासरीचे जेवढे प्रकार आहेत ते सर्व कव्हर केले आहेत. पण पुढचं लेक्चर खूप महत्वाचं आहे कारण की पुढच्या लेक्चर मध्ये 2026 ला एमपीएससी, एमपीएससी, पोलीस भरती आणि इतर परीक्षा या परीक्षांमध्ये सरळ सेवेला कसे क्वेश्चन विचारले ते सर्व आपण उद्याच्या एक लेक्चर मध्ये घेणार आहोत. म्हणजे आपल्या 4 लेक्चर मध्ये सरासरी पूर्ण कव्हर होणार आहे विथ कोणाबरोबर? तर जे झालेले प्रश्न त्यांच्यासोबत सुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.